मतदारसंघातील धारणी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश। माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश। उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील चौक परिसरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आसरे ग्रामपंचायत हद्दीतील धारणी येथील भाजपमधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। तर हा पक्षप्रवेश सोहळा चौकमध्ये पार पडल्याने उरण विधानसभा मतदारसंघात भाजपाला उतरती कळा येऊ लागल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहावयास मिळत आहे। या पक्षप्रवेशामध्ये भाजपाच्या मयूर पिंगळे, नंदू दुर्गे, प्रमोद पिंगळे, रोशन तवले, चेतन मोरे, चेतन जाधव, करण दुर्गे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून भाजपाला रामराम ठोकला। हा पक्षप्रवेश सोहळा विभाग प्रमुख गोरख रसाळ व माजी उपसरपंच हरेश दुर्गे यांच्या पुढाकाराखाली पार पडला। उरण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या आमदारांकडून विविध आमिषे दाखवण्यात येत असताना येथील जनता त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडत नसून अनेक जण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत शिवबंधन हाती बांधत असताना धारणी येथील तरुणांनी भाजपाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ठाकरे गट शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। तर यावेळी जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, प्रवक्ते संतोष खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, उत्तम भोईर, सुनील थोरवे, राजेश पाटील, MK गडगे, गोरख रसाळ, अनिकेत निकम, तेजस पाटील, प्रकाश जाधव, निखिल मालुसरे, बळीराम जांभळे, निखिल पाटील, मनोहर देशमुख, हरेश दुर्गे, दत्ता महाराज शिंदे, कृष्णा पाटील, बाळाराम ठोंबरे, भारती लोते, कृपाली मालकर, स्वाती जाधव, प्रशांत दुर्गे, अशोक पिंगळे, मनीष साबळे, संदेश दुर्गे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, खालापूर। यादीमध्ये असणारे 800 मतदार असतील, 900 असतील, 1000 असतील